रुपये तुझ्या जिंदगीचा सगळा हासा झाला ना. तुझी मैत्रीण बरोबर बोलत होती ना, तुले बरोबर सांगत होती ना की हनीमून नाही तर काहीच खरं नाही ना. कुठे फिरायला नाही, काही नाही, खाऊ घालणं नाही, पिक्चरले पाहायला नेणार नाही, काहीच खरं नाही लग्न करून. माय ना ते शिवल्यानं सगळ्या डागऱ्या फसवल्या ना. माय झटपट लग्न दिलं करून. चाललं मला या टकल्याच्या गळ्यात. ना कुठे नेत नाही, ना खाऊ घालत नाही, ना कुकडे काही फिरायला नाही, काहीच नाही माझ्या जिंदगीत. फक्त घरंदार आहे का आता काय माहित, फक्त काहीच नाही. माझ्या जिंदगीचं सगळं वाटोळं झालं. लग्न केलं तर मस्त शिकत होती, नोकऱ्या लागत होती, मस्त स्वप्न पाहते मी ना मोठे मोठे. काहीच खरं नाही झालं, काहीच नाही. सगळं मग मायनं केलं नाही सगळं. मला आता टकले याची सगळी शानच काढतो ना. का मला तुम्ही हनीमूनले नेता की नाही नेत ते सांगा पहिले मला. आपल्या बरोबर मा मैत्रिणीचे लग्न झाले ते सगळे हनीमूनहून आले बी. आणि तुम्ही कधी नेता मला? लग्न झाल्यावरच ते हनीमून की मग असते कधीच्या कधी? तिथं मा बायकोचा हनीमून सरलाच नाही का रे बा. हाच कायच्या डोक्यात कोण पिन मारले रे बा. कोणाला फोन केला ताई ना मा त्याला आलो डबल हनीमून. काय हनीमून करून राहिली व. नेतो ना तुला हनीमूनले. थांब ना जराशी, काय काढवा जराशी. आता एवढा खसखस उन्हाळा लागून राहिला, हनीमून करून राहील. थांब, नेतो ना तुला हनीमूनले. थांब ना, पावसाळ्यात जाऊ ना आपण. मले आत्ताच न्या तुम्ही हनीमूनले. आत्ताच मजा असते हनीमूनची लग्न झाल्याबरोबर. आणि मग काय नेता मला पावसाळ्यात हिवाळ्यात काय कामाचं ते? लग्न झाल्याबरोबर चांगलं दिसत असते ते. फक्त सगळ्या माझ्या मैत्रिणी आल्या बिन मला फोन करू म्हणून राहिल्या. आम्ही मनालीहून आलो, आम्ही काश्मीरहून आलो, आम्ही लागे बँगलोरहून आलो. हे सगळे इथे सांगू राहिल्या मला. आणि मी काय सांगू त्याला होबाळलं बाय. मी म्हणतो मी घरी जाऊ बसेल उजक तोंड करून. आता मा मैत्रिणीला सांगूनच देतो मी ना ज्याच्यासोबत लग्न केलं की नाही तो भुई फुकून निघाला. त्याच्याजवळ 1 रुपया बी नाही हनीमूनले आले. असं सांगतो मी आता सगळेले. बस झालं आता. खायला सांगतो, खायला माझून करतो मी. नेतो ना तुले. थांब ना जराशी, कसं सबुरी धर वाचू. मी लावून राहिलो ना लाईन हनीमूनची. आता पैसे काय उशीर लागतात का सांग बरं. जवळपास 50-60 हजार रुपये लागतात. आता काय सांगू तुले. मी लाईन लावून राहिलो ना. पैसे भेटले चालले जाऊ आपण. बापा लग्न नाही केलं ना तुम्ही ना मंदिरात असंच टामटूम. आता हनीमूनले जायला बी पैसे नाही. भुई फुकूनच निघाला ना तुम्ही. असंही नाही बापा की लग्न आपण लय धामधूम केलं, लय पैसे लावले आता की बा आता हनीमूनले जायला मग आपल्या जो 1 रुपया नाही आता घे भागून. असंही काही नाही ना. लग्न केलं कसं लागे आता हनीमूनले पैसा नाही. हे तर नवाईचीच गोष्ट आहे बापा तुमची. पहिले असं सांगलं तर लोक हसतील, आपल्या दात काढतील. काय बापा लग्न करून ना डोक्याला ताप आहे रे बापा. मामा आजभान फसवलं बा बबण्यानं मध्ये. मुतल्या का हे गळ्यात नाही बांधायला पुरली. मी मोठा पगायला होतो बाबा. दिशाला चांगली आहे. माय लग्न करायला पुरत नाही बा. माया माशी भांडण न करून बाबा. घरात आलो पाय ठेवला की सुरू तू हनीमून. काय लावलं होतं ना हे. थांब ना जराशी, काय काढणं जराशी सबुरी धरणं. बापा भांडण करून राहिली मी तुमच्यासोबत. भांडण लग्नात काय आणलं मला? 2 महिने 1 डोरलं. बरं झालं बापाला सोन्याची मोठी पोत नाही आणली. मग काय केलं असतं काय सांगा? काय मामा आईने जवळ पाहिला काय सांगा बापा. असा भूमिहीन भुई फुकून निजेल. काहीच नाही जोड त्याच्या. असा दिला मला नवरा करून. आता काल काय मला का लोकांच्या कामाला पाठवते का काय सांगा? कसं निंदेले जाय बा. आता आपल्याजवळ 1 रुपया बी नाही. आता घरात खर्चाले काही नाही, आता किराणा नाही. जाय मग तू आता निंदेले बायासोबत. काही दिवसानं असंही होईल, काही सांगता येत नाही ना. पैसेच नाहीत मला नवऱ्याजवळ, काय करीन मग? हिचं कीर्तन ऐकायला पूर्वी मी चाल भोगाराच्या बळीचा फालतू झालं. हिचं बडबड सुरू. घेणं देणं. घरात आलं पाय ठेवला की जरा ही शांत झाली आमच्या घरात. टंग 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 भांडण. पण चालला पाहून आता तो चालला पाहून. ऐकतच नाही ना मामुतलं, ऐकतच नाही ना. जराशी मी बोलायला लागली की चालला तिकडे. म्हणजे बाबू तुले हनीमूनले न्यायलाच लावतो ना मी. थांब ना, तुझे पिक्चर्स नाही सोडत ना मी. सगळे जाऊन आले मा मैत्रिणी. मीच गाडी राहू का कोडली. मी बी येतो जाऊन. थांब तू, तुला न्यायलाच लावतो. या बभ्यान बांधीन मागायचे अवधस इथलं का. लग्न करायला पुरत नाही रे भाऊ. इथं हनीमून चालू रुपया खिशात नाही सायला. मा घर खर्च कसं चालणार मा मला माहित आहे. हनीमून 50-60 हजार रुपये कुठून आणू. चाल मामा आज पहिले फोन लावतो मी. करा हे काय बोलायचं लवकर काढ हे काय येतो. मग मस्त दाबून राहिले घेणं देणं. माया नवरा शिवल्या आणि त्याला ते दुसरी बायको आणली करून तेही दिसून नाही राहिली. हे दोघही कुकडे गायब आले झालेले काय काही समजून नाही राहिलं. त्याचे तर मी पत्त्यावर तरी गायब झाले. ते गेले वाटते काही ना काही खेळ करायला हे. मी आता त्याला त्रास देऊन राहिली ना. मी जमू नाही देऊन राहिली ना. त्याच्या तालाले मी म्हणून ते बहुतेक बाहेरच गेले वाटते. तसंच दिसून राहिलं मला. घरात तर काही दिसूनच नाही राहिले ते. घरात नाहीतच ना ते. पण मी बी काही तुम्हाला सोडणार नाही की पाहूनच घेईन ना. पाहणं आता आज लोक तर मी तुम्हाला हन्यात आणला होता. आता पाहणे याच्या पुढे काय काय करतो मी तर माझ्या कारनामेच पाहत बसा तुम्ही.
मी हाऊसणारे शिवले तुझ्या मागे मागे तुझ्या पिछा तर नाहीच सोडतणारे मी. हा तुला माया जिदीवर लागे दुसरी बायको केली ना दुसरी. त्या दुसरीला कसा वागवतो तर हे पहिली बायको पाहिजे तुझी आता. हो पाहिलं तुम्ही का कमी आहो काय? कमी आहो का मी? त्याला वाटलं बापा आपण लग्न केलं आता दुसरी बायको आणली की आपली पहिली बायको स्वागतच करते आपलं. हो ओवाळतेच लागे. घे ना. चल आता मला जाच लागेन आता त्याच्या मागे मागे. पता ठेवा लागेल ना आता. ते कुकडे गेले कुकडे नाही. त्याच्या पिछालाच राहा लागेल ना. पहा लागेल त्याला आता. चल बाबा लवकर. थांब रे शिवल्या. तू कुकडे जात? तुझ्या पत्यावरच आव ना मी. तू कुकडे जा गावात कुकडे फिर. हायच मी तुझ्या मागे आता. तुला नाही पश्चाताप केला की नाही मग म्हणजे तू असंच म्हणशील की फालतू मीनं लग्न केलं अर्चे. लग्न केलं नसतं तर पुरलं असतं असंच म्हणशील तू माझ्यावर. आलीस रे मी आता तुमच्या मागे. कोण्या कोपऱ्यात धसेला तुम्ही नाही तुम्हाला कोपऱ्यातून काढलं तर मग म्हणजे आता तुम्ही. आलीस तुमच्या मागे. तुमच्या पायी बापा माझा सगळा सत्यानाश झाला ना. फालतू आली मी तुमच्या मागे. आली नसती तर पुरलं असतं बापा. हे दिवस पाहायला नसते भेटले. इकडे माया सगळं वाटोळं झालं आणि तिकडे मी ना पोरीचं सगळं वाटोळं केलं. माई पोरगी मला कोसत असेल ना म्हणून मायनं कोणासोबत लग्न दिलं माया लावून आणि माय लग्न कसं केलं अशी कोसत असेल मले. मायला घाईच होती म्हणून ना सगळी मा लग्नाची. ते मला काहीच माई बोलत असेल. मायात चुकलं ना मी ना माया सुख पाहिलं आणि कसं आता मायाचा डांगर इचकलंच पण माझ्या पोरीचंही फसलं ना सगळं. माझ्या पोरीचं लग्न दिलं मी ना घाई मध्ये करून. माझी पोरगी शिकत होती नोकरीवर लागत होती आणि माय भलं झालं असतं. तू हे बी अजून काही बिघडलं नाही ना. तू टेन्शन न घेऊ ना. मी लावतो ना काही सेटिंग. तू एवढी काऊन घाबरून राहिली? मी ना तुला आणलं तर माझी जबाबदारी आहे ना. मी काही म्हणून राहिलो का तुले? पण आता कसं ते मग पहिली बायको जरी टेन्शन घेऊन राहिली म्हणून गडबोळ आहे. नाही तर मग तुले तर खुशच ठेवतो ना मी. आजचं खुसन फुस बापा. ह्या सगळ्या म्हणायच्या गोष्टी आहेत ना सगळं फुस झालं. फुस तुम्हाला फक्त एकच जमते ना. मला चोपड चापड करणं फुस लावणं बस. शांत करणं बस. तुम्हाला बाकी काही नाही येत. ते पहिली बायको तुमची माडोक्षार नाचलीच चालते ना. आणि ते नाचली बी माडोक्षार तर तुम्ही काही तिला म्हणसाल नाही. म्हणतो नाही तर काय तर मी काय बिना म्हणायचं राहिला हो का. पण आता कसं आहे ते अगाऊ आहे बाई जास्त. तू काही टेन्शन न घेतो. मी करतो पद्धतशीर करतो तुला सांगतो. तू काही काळजी करू नको. तू तर माझी चाहत आहेस ना. तू मा प्रेम आहेस. ते काय माझ्या थोडी प्रेम आहे. ते पहिली बायको माझी अशी मा बापान लावून दिलाय मामा. काय सांगतो तू? मला लय लहान वयात लग्न करून दिलाय. 20-22 वर्षातच. मला काय समजे झेंड पळता. मला बी ते बेण्या नाकाची पसंत नाही ना. तू मला पसंत आहेस. काय सांगू. मी करतो सारं पद्धतशीर. तू टेन्शन घेऊ नको आता. ना बापा पद्धतशीर करतो. अजून करून राहिले ना पद्धतशीर. मला यासाठी 8 दिवस झाले ना पण अजून काही होऊन राहिलं तुमच्याच्यानं काहीच नाही. तिला फक्त बोलता तुम्ही हे असं नको करू तसं नको करू. आणि ते काय तिची डाय सोडते. ती जेच तेच चालूच ठेवते. तुमच्या बरोबर लग्न केलं त्यापासून झोप्याचंही सुख नाही ना. झोप्याला गेली की आलीच मला तडक कुदत. मला झोपू द्या. सांगा आता हे कसं चालू आहे आता सांगा ना तुम्ही. हो मला सारं समजून राहिलं की तुला त्रास होऊन राहिला. मोकळं जगता नाही होऊन राहिलं. मी व्यवस्था करतो ना. आता मी काय परेशान नाही का. आपण दोघं जण एका ठिकाणी येऊन नाही राहिलो तर ते मला समजून राहिलं. दोघांना त्रास होऊन राहिला. एवढा तुला त्रास होते तेवढा मलाही होते ना. आपण ज्यासाठी आलो ते होऊनच नाही राहिलं आपलं. तर पण आता काय मी पर्याय काढतो त्यातून. साहेब हा लवकर त्रास दूर करा तुम्ही माया. हो मी सांगून राहिली नाही तर कसं माया मला आता काही समजून नाही राहिलं. आता तुमच्यासोबत काय बोला काय. तू आहे की नाही तू काहीच काळजी करू नको. टेन्शन घेऊ नको. मी सारं व्यवस्थिशीर करतो. माझा विश्वास आहे तुले. विश्वास आहे की नाही आहे? माझा तर विश्वास आहेच ना बाबा तुमच्यावर. म्हणून तर आली की नाही तुमच्या मागे. लग्न केलं की नाही. विश्वास नसता तर आली असती काय. काही बोलता बाबा. पण कसं माया काय म्हणणं आहे फक्त हिचं धतिंग तुम्ही लवकर मोडा बा. तिचं काय करणं आहे ते करा फक्त. मला कसं सुख शैन पाहिजे फक्त बस. तू काहीच काळजी करू नको. तुला सुखच भेटेल तुला सांगतो. मी ना तुला जो शब्द दिलाय तेच गोष्ट मी तुला देईन पुरेपूर. मी फक्त मला काही ना काही टाइम दे. तू मला काहीतरी विचार करायला वेळ दे. तर पुरा अख्खा दिवसच आहे ना बाबा तुम्हाला विचार करायला. मी काही म्हणून राहिली. करा बाबा विचार करा किती करतात. पण कसं ते बला पहा तुम्ही काय आहे तर तिचा बंदोबस्त करा. हो तू काहीच काळजी करू नको. मी बरोबर विचार करतो. तिला कसं काढायचं काय करायचं. तिच्यापासून पहिल्या बायकोपासून कसा सुटकारा करायचा मी सर्व विचार करूनच राहिलो. तेवढी तू परेशान आहे तेवढा मी बी परेशान आहे. मला माहित आहे ना किती काळीच तुटून राहिलं तर. मला सुख नाही ना पण या गोष्टीचं. ज्या सुखासाठी मी लग्न केलो ती बी भेटून नाही राहिलं. मग ती आडवीच टांग टाकते.
आता ते कसं त्याला तुझ्या भावना माया भावना तू तर समजू शकतो काय आहेत तर आपण कशासाठी जोया आलो तो. हो ना बापा, त्याला सारं समजून राहिलं आपल्याला, सारं समजते. पण मग कसं तिचं कसं काम मोडता, तिले पाहा फक्त बस. मला एवढंच म्हणणं आहे तुम्हाला, बाकी काही नाही. तिचं करा काही ना काही. थांब तिचा बंदोबस्तच बसून मी थांबतो. बापा रे, अटी आले का लैला मजनू? बापा खूपच पर्सनल जागा निवडली बापा, इजू काट्यात. आली का बापा हे अवदसा? काही खरं नाही बापा, डोक्याला असंच आहे आता. येते निरा कुत्रीसारखा वासच येते बापा, वास घेतच येते निरा हुंगत. काय पाहून राहिले बापा एवढे डोळे वासू वासू? काय पाहून राहिली, काय दिसून राहिलं तुले? अव अटी आली का शिल्लकपणा करायला तू? जाय ना मरण घरी. अटी काय डोकसं खाऊन राहिली ह्यांना जन. जगू दे ना आम्हाला सुखानं, दोन गोष्टी करू दे ना प्रेमाच्या. जर टांग टाकायला येऊन राहिली आडवी ह्यांना जन. जाय ना. बोलतो गड्या शिवलाल तू, कुठे जाऊ मी? कुकडे जाऊ तुलाच मागे येईन की नाही? काही बोलत राहिलं गड्या. माया लपून येता तुम्ही इकडे. मला सांगून तर येत जा बापा, मी बी येतो तुमच्या सोबत. कोणत्या बापा तुमच्या एवढ्या पर्सनल गोष्टी आहेत, कोणत्या प्रेमाच्या गोष्टी आहेत, तर मला ऐकू देत जा बापा. मी बी उत्सुक असतो बापा ऐकायले. तुम्ही मला सोडूनच येता बापा, धाव धाव पळता इकडे तिकडे कोपरे धरता. जाय ना मस्तक नो खाऊ न फालतू धेना देणं लावलं रिकामचोट धंदे करणं, अगौपणा. जगू दे ना आम्हाला सुखानं. दापासून म्या हिले आणलं तापासून 1 मिनिटं जगून येऊन राहिली. 1 मिनिटं असा पर्सनल टाइम आहेच मागं पुदा. आमचं बोलणं राहिलो, सारच राहिलो. आहेच मला दाढी टांग टाकेले. तुला काय हात धंदा आहे काय? हाच धंदा आहे म्हणजे? माउरावर तू दुसरी बायको घेऊन येशील तरी मी का फक्त पायातच बसू काय? काहीच करू नये काय मी? काही बोलतो बाबा, तुले अशीच थोडी सोडणार आहे मी. तुले बी कसं घुमून कसं मारणार आहो ना मी. तुले बी कसं ठेसा लागते ना, म्हणून चालू आहे हे कसं. काही सुधरत नाही बापा. येणे तर आपले केलं वाटोळं बापा. काही खरं नाही बापा. लग्न करून मी सगळी पश्चाताप येऊन राहिला मला. आणि मी ना मापोरीचंही वाटोळं गेलं. काही खरं नाही झालं माझ्या जिंदगीचं सगळं. खरंच ना बाई. तू आमच्या मागे मागे काल फिरून राहिली. काय वास घेते तू? वासाडी आहेस काय? हे जरासं कसं 2 मिनिटं आम्हाला सुखानं बसू नाही देत बापा. जरासा टाइम जरासं काही बोलू नाही देत तू. एवढं काय असते काय सांगा बाबा आमच्या मागे 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 मागे. तू कर बाबा, तुला लागलं तर दुसरा नवरा. ते नाही होत, येते मा नवऱ्याच्या मागे मागे. तुझ्यासारखे थोडीच चावट आहो मी. तू नसता माझा नवरा हिसकून घेतला आणि मला म्हणते की दुसरा नवरा का? तुझ्यासारखं मला 4 घरं फिरायची सवय नाही ना. तूच फिर 4 सांगून 10 घरं अजून. पण कसं मा नवरानं तर घ्यायला लागत तू ना हेच गलती केली आणि तुला या गलतीची सजा तर भेटी ना दरची दिन तुला सजा. पाहणं हे शिल्लक काय बोलू राहिली. पाहणं तुमच्या देखत काय बोलू राहिली आता. या बेण्या नाकाजीच्या नांदे लागायला पूर्व पिसाट करून टाकीन आपल्याला. हिच्या नांदी जर लागलो आपण तर चाल अडी थांबू नको. भुकू द्या कुत्रीले. कुठे जाशील तू? तुझ्या मागे मागे हावस ना मी. तुले काय सांगेल आहे मी ना, तू जटी जाशील तटी मी आहेत. तुझ्या पिच्छा सोडतच नाही. आम्ही दोघं जण जीव द्यायला चाललो. चालता का तू आमच्या मागं? चालतं काय? म्हणून राहिली. चाल ये आमच्या मागं जीव द्यायला. आता चालू. आता मागं येते का पाहतोच. आता येते का कुत्री मागं? येतेच ना. ते कुत्री वासाडी आहे ना, आपल्या मागे मागे जायते. जागा रे कुकडे फिरतात, कोणत्या नयात दबतात दबानं. तुमच्या मागे जाऊ ना मी. पहा ना काय करतो तर आता, कसे कारनामे करतो तर. लग्न करते तो लग्न. हे बी मानवऱ्या बरोबर आली. ह्याला जाई वाटली इले जराशी. थांब तू थांब, तुला पाहतो ना. वरचे याच्या मागे आता कुकडे धसतात, हे कोण्या कोपऱ्यात धसतात की घरी जातात पाहतो ना आता. बबल्या शिवले येऊन राहिला गड्या. हा गड्या. हो आता बरोबर तेल टाक पद्धतशीर. जमू बजेट सायाचा. हात तिकडे गेला की इकडे गेम बसून आपण. याले हे कसं शकण बायको आणली की नाही याले. पण तिच्या पोरीले दोघे हानिमूनले पाठवून देता. माग बोलून दे हे जोडपे. मग आपण इकडे दोघालो. काय गड्या मावले काय नांदी लागला बेल्या का? काम ना थांबल्या घेणं दे ना बे. फालतू आपत आणशील का माग? ते बाई सुधी नाही लागाय. शिवल्याची पहिली बायको. अगो बाईन ते बाई काय नांदी. अरे फक्त तुझ्या शिवल्याले आणि शकण बायको की नाही याची हे लहानी म्हणले पाठवून दे. फक्त गाच्या बाहेर काढायले पुढचा मेळ लावतो मी. काय आता या शिवल्याची पहिली बायको फोटोच ना रे. तू फक्त हे काढ बाई. बरोबर बा पाहतो. येतो त्याला इकडे. सगळा शिवला लय चेहरा लटकला तुझ्या. असा पळे दिसून नाराज दिसून आला तू. चंड खुशाचा चंडू सारखा. काय झालं काय पण? दगडा माऊली काही विचारू नको. मला माहिती आहे काय तर. काही म्हणजे बेकार हाल बा. काही विचारू नको तू आता. काही नको विचारू. पण काय झालं बाबा ते तर सांग. असं सांगल्यानं कसं माणसात दुःख हलकं होत असते, टेन्शन हलकं होते. सांग ना तू सांग.
करू घरा ज्या सुखासाठी सारी ती तंबे केली त्यातलं म्हणजे काय सांगू तुले एक पैसाही सुख नाही भेटून राहिलं मला. हा ते माझी पहिली बायको चाकूर चाकच नाही बसू देऊन राहिली ना रे बाबा. बस घरात गेलो आणि झप्याला जातो तशीच थै थै येते कुदत घ्या झालं राहिलं सारं. हा परेशान निकल. हा काही सुख नाही. पहिली बायको तर देऊन राहिली का तुले? हो ना बा ते पहिली बायको बेजास्त त्रास देऊन राहिली ना. सायाजी पहिले जर प्रेमान वागली असती माझ्या साऱ्या कामं भागवली असती तिनं तर मी दुसरी काय आणली तिच्या उरावर दुसरी आणली तर हे नाटकं करून राहिली. ते म्हणते तुम्ही जटी झपसान तटी झपतो म्हणते मी. सांगा ती वेगळीकडे झेपायला तयार नाही. आमचा काही कनेक्शन इकडे लागून नाही राहिलो. दुसरी बरोबर माया आफत आहे ना आफत व्हायला आणि माझी सारी. एवढीच गोष्ट का मग शिवला अठीसा मेळ नाही मिळाला लागेल तू या दुसऱ्या बायको बरोबर. मग हानी म्हणले चालला जाय ना काश्मीर फाश्मीरले. हा जाऊन जुगार तिकडा. अरे हटले का हे तो डोक्यात मग आलंच नाही रगड्या. खरंच काश्मीरला जायला पुरते हनीमून म्हणायले. आता नवीन लग्न व्हायला की नाही आपला झटकनी पटकनी खूप आल्या. 40-50 रुपये खर्च येईल जास्त नाही येणार समजा हे की. इकडे छान मारतोच मी याच्या बायको. अरे बापा 40-50च काले खर्च येते गळ्या कमीच होते. अरे गळ्या अजून तुला जोडपं देतो ना. आता तुला ही बायको जी केली की नाही हा शेकड बायको तिची पोरगी तिच्या पोरगीचं लग्न नाही दिलं का आपण करून मामा भावा बरोबर. आता त्याचे लग्न आता व्हायला की मग त्याला जोडपे त्या जोडपेली हानी म्हणले सोबत घेऊन जा ना. काय बा पागल झाला का दोघी माहिली की काय एकाच वेळेस हानीमून म्हणून का बा अक्कल आहे की तुला काही रे बबन्या. हा कायले का काय माही शान काढायला लावतो का बाबा. खेट्टानं मारीन मला ते दुसरी बायको माई म्हणील का मा पोरीच्या सोबत का माय हनीमून करतो काय तू. काय लाज वाटते तुला शिवल्या. नाही लाज जाय धंद्यात रे बापा ते. बापा रे शिवला कधीपासून एवढा विचार करून आला रे बापा तू. हा आता दोघी माहिली की एका ठिकाणी हानीमूनला जाऊ शकत नाही. त्या पोरीचं तू जबरदस्त लग्न लावून देऊ शकतो. हा तिच्या मायाबरोबर लग्न करू शकतो तू फक्त हानीमूनला नाही जाऊ शकत. काय का शिवला. पण ते चांगलं दिसते का लेको हो बरोबर आहे का ते. तिची मायले का पोरगी काय बरोबर आहे का ह्या चालती तंबा. लाज जाय धंद्यातल्या मला नाही वाटत ते चांगलं बा. अरे त्या पोरीच्या मायाबरोबर लग्न करायला किती कुठाने गेले रे तू ना. हा अरे हानीमूनच्या वेळेस काय लाज वाटून राहील तुले काय सोबतच काय नाही होत. आता तुम्ही तर गडे हो लय म्हणून राहिले हानीमूनले कसं गेलं तिकडे फ्रेश राहते म्हणा माणूस. पण का पोरगी आहे ना ती विचारायला लागेल बा मला तिले की चालतं का बा कसं आपत नाही झाली पाहिजे. बरं विचारून घेतो तो वहिनीले सांग काय तर. हा मग कसं मग आम्ही तिकीट गिकीट जातो सारा व्यवस्था पुढची लावतो मग आज बारी सांग तुम्ही. हो गडे हो अजून दोंडी पिटू नका बरं. नाही तर मग कसं साऱ्या गाठ डंग काय तर शिवला चालला हानी म्हणले सेकंड बायकोली घेऊन चालला. आपत नाही आली पाहिजे मामाग. हे कसं ती काहीत राहिलं बाय चुपचाप. झाकली मूठ 1.25 लाखाची. मा घरी जर मा पहिल्या बायकोला माहीत पडली की बस भोगडच आहे माया. मग नाही नबे माहित नाही पडत नबे आमच्यावर काय एवढा विश्वास नाही का तुले. आम्ही काय सांगणार आहे का नाही टाकली मूठ 1.25 लाखाची. तेरे बी चोप मेरे बी चोप टेन्शन न घेतो. तेच बा नाही तर मग कसं साऱ्या गाल डफलं शिवलाल हानीमून घ्या आपत. भेटच गळ्यात हो भेऊ नको बे काय मी सांगत नाही. चला मग मित्र व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा. आता शिवलालचा पुढे हानीमून आहे. आता काय होतं काय माहित काश्मीरला जाऊ. तर पाहू आता पुढच्या भागात.